खरीप हंगामातील अत्यंत महत्त्वाचं असलेलं शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक जे आहे ते हातातून निघून गेलेलं आहे। अनेक शेतकऱ्यांना जर आपण पाहिलं तर सोयाबीन शेतातून सोंगण्याची देखील वेळ आलेली नाही, कारण पावसामुळे सोयाबीन खराब झालेलं आहे। आणि त्यानंतर आता शेतकऱ्यांची मदार जर आपण पाहिलं तर रब्बी हंगामातील हरभरा पिकावर आहे आणि त्यासाठी आता शेतकऱ्यांनी तयारी सुरू केलेली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन काढून झालेलं आहे त्या शेतकऱ्यांनी आता जी आहे ती रब्बीच्या हंगामाची तयारी सुरू केलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी सध्या तुषार सिंचनाच्या माध्यमातून शेत ओलं करण्याचं काम सुरू आहे। पूर्वी जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांनी रोटावेटर मारून शेत जे आहे ते मोकळं केलं आणि त्यानंतर आता या ठिकाणी स्प्रिंकलर लावलेले आहे। आणि आता पुढच्या 2-3 दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर रब्बी हंगामातील हरभऱ्याची पेरणी जर आपण पाहिलं तर शेतकरी करणार आहेत। मोठ्या प्रमाणावर यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकानं जे आहे ते फटका दिलेला आहे। मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आणि त्यामधला तोटा कुठेतरी भरून निघावा यासाठी शेतकरी जे आहे ते आता हरभरा पिकाची लागवड करणार आहेत। आपण पुन्हा एकदा दृश्यांमध्ये बघू शकतो हरभरा पिकाची तयारी शेतकऱ्यांच्या वतीनं सुरू झालेली आहे। जमिनीला ओलावा देण्याचं काम जे आहे ते चालू झालेलं आहे। मोठ्या प्रमाणावर यावर्षी सोयाबीननं जे आहे ते दगा दिलेला आहे। दुसरीकडे भाव देखील सोयाबीनला मिळत नाही, उत्पादनात घट, दुसरीकडे बाजारपेठेत भाव नाही। त्यामुळे आता शेतकऱ्यांची मदार जर आपण पाहिलं तर रब्बी हंगामातील हरभऱ्याच्या पिकावर आहे। त्यासाठी आता शेतकऱ्यांना जे आहे ते मशागत सुरू केलेली आहे। कॅमेरामन अनिकेत दाहतोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।